स्वागत आहे तुमचा एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आजची दिवसाची सुरुवात झाली आहे आणि आपण उठलो आहे. सकाळचे वाजले 11:30 आणि आपण उठलो आहे मस्तपैकी तोंड वगैरे धुतलं आहे आणि आता आपण असंच बसलेलो. मम्मा आणि इवू काय अजून उठली नाही आहे कारण ते दोघी पण झोपले आहे. मम्मा तर सकाळी झोपली आहे, इवू रात्री 12:30-1च्या आसपास झोपली आहे, तर ती पण अजून झोपली आहे, मम्मा पण झोपली आहे. बघूया किती वेळात उठतात, तिथपर्यंत आपण थोड्या वेळ बसूया. त्यानंतर मम्मा आणि इवू दोघी पण उठतील, मग तिथपर्यंत आपल्याला थोडासा रेस्ट आहे. तर बघूया, थोडा टाइमपास करूया, बसूया आणि मग नंतर भेटूया. तुम्ही बघू शकता इवा उठली आहे, हे बघा. तुम्ही बघू शकता मम्मा पण उठली आहे आणि मम्मा आता येऊन इवूसोबत खेळते. इवूला इकडे बसवलं मी आणि तिला टॉय दिले पुढे, तर ती खेळते. खेळत नाही, खातोय सगळं. हा, सगळं खातं. इवू बघा, इवू एक एक टॉयज खाते, ती वेगवेगळे टेस्ट घेते. ते मस्त आता फीडिंग वगैरे करून झालंय आणि तिला इकडे बसवलेलं मी बर्फ वगैरे देऊन बसवलेलं आणि तिला इथे टॉय दिलेले. आणि इकडं हवा पण बघा, आज पण हवा किती मस्त येते. कपडे ज्या हिशोबात उडतात त्यांनी बघू शकता, म्हणून इकडे घेऊन बसलोय इवूला. जोजो आली बरं तुला, ठोकलास ना तू. काय कशी जोजो येईल ती, आता तर उठली. बघ ना, डोळे चोळतोय, डोळे चोळतोय, मस्त झोपला तो. डोळे चोळतो, डोळे चोळतो, डोळे चोळतो. आता आपल्याला इवामध्ये ना खूप सारे चेंजेस दिसायला सुरू होतील, कारण का आता ती 7 महिने कंप्लीट झाली आणि 8वा महिना इवूला चालू झालाय. बघा केवढी मोठी झाली. आपण स्टार्ट केलेला ब्लॉग तेव्हा इवू होती 3 महिन्याची. 3 महिन्याची असताना स्टार्ट केलेलं ना, 4 महिन्याची होती, आता काय आठवत नाही, पण आपण तेव्हा स्टार्ट केलेलं जेव्हा आपण इकडे आलेलो. आपण 3 महिन्यानंतरच इथे आलेलो, तर त्याच्यानंतर आपण ब्लॉगिंग स्टार्ट केलं आणि आता इवू झाली आहे 7 महिने कंप्लीट आणि 8वा महिना सुरू झालाय तिला. किती चेंजेस आले आहेत माहितीये तुम्हाला तिच्यामध्ये. मी जेव्हा पहिले व्लॉग्स बघतो ना, त्याच्यामध्ये इवू कशी होती आणि आता बघा. हा मम्मा, किती चेंज झालाय ना, मोठा होत चाललाय बाबू. तर याच गोष्टीसाठी आणि याच सगळ्या गोष्टी आपल्याला जपून ठेवण्यासाठी आपण ब्लॉगिंग स्टार्ट केलेलं, जेणेकरून आपल्याकडे इवूच्या लहानपणीपासून ते जिथपर्यंत पण आपण ब्लॉग करू तिथपर्यंतच्या सगळ्या मेमरीज असणार. कशी खेळायची, कशी तिने सगळ्या गोष्टी एक एक करून स्टार्ट केल्या, आपण कसं राहायचो, कुठे राहायचो, ते सगळं तिला दिसेल, समजेल, माहिती पडेल. तर बघूया आपली ही जर्नी किती लांबपर्यंत जाते आणि किती वर्षापर्यंत आपण करू शकतो हे सगळं. जेवढं वर्ष होईल तेवढे वर्ष करणार आहोत. नाहीतर जिथे आपल्याला असं वाटेल की आता नाही होऊ शकत, तिकडे आपण काहीतरी वेगळं ऑप्शन करूया. पण बघूया आता ही जर्नी आपण किती लांबपर्यंत तुमच्यासोबत शेअर करू शकतो. हा मम्मा, तर चला आता इवू आणि मम्माला जरा वेळ बसू देऊया. तर आता मम्माने इकडे इवूचा खाऊ बनवून घेतलाय आणि वाजल्यात बघा 1 वाजलाय आणि इवूला इकडे ठेवलाय खाली. आणि आपण घेणार आहोत इवूला आंघोळ झालेला आता. तर आंघोळ झाल्यानंतर आपण आज तिला खाऊ बनवणार आहे आणि त्याच्यानंतर आपण ट्राय करणार आहे तिला झोपवायला. हे आपण आज पहिल्यांदा करतोय, कारण का नंतर हे खूप गोंधळ होता ना, कारण का ती आता खाल्लं ना तिने की लगेच झोपते ती. म्हणून आता आपण तिला बकेट लावली तिकडे भरायला. बकेट भरली की तिला आंघोळ घालून घेऊया आणि मग झोपवायला ट्राय करूया. काय वाटतं मम्मा, तिला झोपेल ती? फर्स्ट टाइम ट्राय करणार आहे, बघू काय वाटतं. तरी पण झोपायला तर पाहिजे. मला वाटतं झोपेल. मेन म्हणजे ती खायला पाहिजे, कारण का ती आंघोळ झाल्याच्या नंतर पूर्ण झोपेमध्ये असते. आपण 1-2दा ट्राय केलं ना, मग ती राहणार जागी, मग ती खाऊनच झोपणार. मला वाटतं झोपेल, कारण का म्हणजे पूर्ण खाईल की नाही याचा डाऊट आहे, पण झोपेल ते तर गॅरंटी आहे, कारण का तिला आंघोळ झाल्यावर झोप येते. फक्त थोडं आपल्याला तिला भरवण्यामध्ये थोडासा त्रास होईल. 1-2 दिवस तिला ॲडजस्ट होईपर्यंत. एकदा तिला ॲडजस्ट झाला की मग काय प्रॉब्लेम नाही, हा ना लागू. तर चला बघूया आज हे कशी खेळते बघा एकटी इवू. तर आता मम्माने इकडे घेतलाय खाऊ भरवायला इवूला आणि इवूला आंघोळ वगैरे करून फ्रेश केलंय आणि फक्त आता इकडे बसवलंय खाण्यासाठी. तर एकदा मम्मा आणि इवूचं खाऊन झालं ना की मग भेटूया, कारण का इवू ना आता आंघोळ करून पहिल्यांदा खाते, तर तिला खेळवायला लागणार आहे जरा वेळ.
पण मस्त खाते बघा कशी मम्मा. हो का जोजो आली आम्हाला. If you're happy and you know, clap your hands. Is for apple, apple. B is for ball, ball. तर इवूचा पूर्ण आता खाऊन झालाय आणि इवूने पूर्ण खाल्लाय, पूर्ण फिनिश केलाय. नंतर तिला मम्मा खेळवत होते आणि मी भरवत होतो. बर पण दिलाय आणि आता आपण तिला स्वेडल करून झोपवणार आहोत. तर आता इवाला तर झोपवलंय मम्माने आणि झोपली इवू चांगला. तर मम्मा आता जेवण बनवत नाही बोलते आणि मम्माने ऑर्डर करायला सांगितलेला मिसळ पाव. तर इथे मिसळ पाव ऑर्डर केलाय आणि मम्मा आता त्याला ओपन करते. आता जस्ट आली ऑर्डर. तर आता आपली प्लेट इकडे रेडी आहे. इथे मिसळ पाव आहे आणि आपण वडा पण मागवलेला आणि इकडे मम्माची प्लेट आहे. मम्माच्या आवडीचं आहे. हो. तर मम्मा आता पोटभर खाणार आहे. मिसळ पाव मी कधी पण खाऊ शकते, मला खूप आवडतं. पोहा. तर इडली मम्मा दही नाही टाकत, मी दही पण टाकतो म्हणून मम्माची एवढी रेड आहे. तर चला आता खाऊन घेऊया मग भेटूया. आणि तुम्ही बघू शकता इवू उठली आहे जस्ट. तिला इथे बघा तिने पूर्ण हालत कशी गेली आहे म्हणून तिला येऊन पहिला उघडलं कारण का रडत होती ती. उठली आहे, बराच वेळ आवाज देत होती वाटतं कारण का फॅन फास्ट होता ना त्यामुळे आवाज आला नाही. तर ठीक आहे, आता तिला थोडी भूक लागली असेल तर आता मम्माला थोडं फीडिंग करायला सांगूया आणि मग आपण तिला भेटू. आणि आता मम्माने इकडे खाऊ बनवला इवूचा आणि इवूला इकडे बसवलंय खाऊ करायला. पण तिला ना खूप झोप आली आहे चल. म्हणून ती चिडचिड करते. तर चला आता आपण तिला पहिला खाऊ भरूया मग भेटूया. तर इवाज आता खाऊन वगैरे झालं आणि इवाला आता झोपवलं. तर इवा झोपली आहे. म्हणजे वाजले आहेत 8:30. 10 मिनटं झाली इवाला झोपून. मम्माचं ऑफिस आहे, मम्मा ऑफिस करते आणि आपण इकडे दूध ठेवलं आहे. आता याला गरम करून आपण कॉफी बनवणार आहोत. तर चला आता कॉफी बनवूया आणि मम्माला पण देऊया, आपण पण पिऊया. आणि हे बघा फायनली इवू उठली आहे. केवढी झोपली असेल इवू, बराच वेळ झोपली, 2 तास तरी झोपली असेल. तर आजचं तिचा टायमिंग आपल्याला थोडंसं बरं वाटलं आहे कारण का आपण तिला आत्ता पण खाऊनच झोपवलेलं आणि दुपारी पण खाऊनच झोपवलेलं. तर ते चांगली झोपलेली. तर आता इवूला इकडे ठेवलं आहे, इवू खेळते आणि मम्मा तिचा खाऊ बनवून घेऊन आली आहे बघा इकडे. तर आता आपण तिला चेअरवर बसूया. चेअर मी रेडी केले, चेअरवर बसूया आणि तिला आपण डाळ भात चालूया आता. आणि डाळ भात झालं की मग आपण पण जेवण करून घेऊया कारण का ऑलरेडी 10 वाजलेत. आपण पण ब्रेक घेतलाय. इवूला पटापट जेवण करूया आणि मग आपण पण जेवण करूया. तर आजचा ब्लॉग आपण इकडेच थांबूया. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया आपण असेच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.